पॉर्न हा शब्द जरी उच्चारला तरी सर्वांचे डोळे टावकारतात। तसा पॉर्न या गोष्टीशी एका ठराविक वयात सर्वांचा संबंध आलेलाच असतो, पण कोणी फार जास्त यावर बोलताना दिसत नाही। हां, कधीतरी मित्र घोळका करून यावर चर्चा करत असतीलच, पण आपण नुसतं डोळ्यांनी पाहणाऱ्या पॉर्न इंडस्ट्रीच्या मागची दुनिया कशी आहे याबाबत फार कोणाला माहिती नसतं। जगातल्या अनेक देशांमध्ये पॉर्नवर पूर्णपणे बंदी आहे, तरी काही सर्वेनुसार जगातले 330 कोटी लोक पॉर्न पाहतात। यामध्ये 30% महिला सुद्धा आहेत, हे उघड सत्य आहे। $100 बिलियन बिझनेस करणारी सर्वात मोठ्या इंडस्ट्रींपैकी एक। मुळात पॉर्नच्या बाबतीत अनेकदा नकारात्मक वातावरणच पाहायला मिळतं। याचेही काही महत्त्वाचे कारण आहेत, ते म्हणजे यांची सेक्स ट्रॅफिकिंग आणि सेक्शुअल अब्यूज म्हणजेच लैंगिक शोषण करणाऱ्यांसोबत असणारी लिंक। इतकं सगळं असलं तरी आतल्या आत सुद्धा इंडस्ट्रीमध्ये अनेक घृणास्पद कामं चालतात, जे फारसे बाहेर येत नाहीत। यामधीलच एक महत्त्वाचं म्हणजे पॉर्न महिला कलाकारांच्या आत्महत्या आणि संशयास्पद मृत्यू। गेल्या काही वर्षात हे प्रकरण प्रचंड वाढलं असून नुकतंच सोफिया लिओनी नावाच्या 26 वर्षाच्या पॉर्न स्टारचा मृत्यू झाला। मुळात मृत्यू सांगितला जात असला तरी पोलिसांनी तिच्या मृत्यूला संशयास्पद म्हटलंय। गेल्या 4 महिन्यातील पॉर्न स्टारच्या मृत्यू आणि आत्महत्येची तिसरी केस। याची नेमकी कारणं काय आहेत? हे सुसाईड आणि मृत्यूचं प्रमाण इतकं का वाढलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत करतो। पॉर्नस्टार सोफी लिओनीच्या मृत्यूपूर्वी 20 फेब्रुवारीला प्रसिद्ध पॉर्नस्टार कॅग्नी लिन कार्टरने आत्महत्या केली। याशिवाय जानेवारीमध्ये 24 वर्षांची पॉर्नस्टार थियाना फील्ड आपल्या घरी मृतावस्थेत आढळली। या थियानाने अनेकदा इंडस्ट्रीमधील काही लोक माझ्यासोबत लैंगिक शोषण करतात अशी तक्रार केली होती। याशिवाय सोशल मीडियावरही तिने याबाबत अनेकदा मांडलं होतं। पॉर्नस्टारचे मृत्यू व्हायचे 3 प्रमुख कारण आहेत। एक म्हणजे ड्रग्ज ओव्हरडोज, दुसरं म्हणजे HIV एड्स आणि तिसरं म्हणजे आत्महत्या। या सर्वाधिक मेडिकल इश्यूने झालेले मृत्यू असून त्यानंतर आत्महत्या आहेत आणि यामध्ये 80% महिला पॉर्नस्टारनीच आत्महत्या केल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे ड्रग्ज ओव्हरडोज हा सुद्धा काही पॉर्नस्टारने आत्महत्येचा पर्याय म्हणूनच निवडला होता, असं काही केसमध्ये स्पष्ट झालंय। यामध्ये अनेक पॉर्नस्टार्सचं म्हणणं होतं की आमच्यावर इंडस्ट्रीमधून अनेक बाबतीत दबाव आणला जातो, आमचं जाणीवपूर्वक लैंगिक शोषण केलं जातं। शिवाय पॉर्न इंडस्ट्री एक मेल डॉमिनेंट इंडस्ट्री आहे, म्हणजेच पुरुषांचं वर्चस्व असणारी इंडस्ट्री आहे, जिथे स्त्रियांना गुलामांसारखं वागवलं जातं। यामध्ये सायबर बुलिंग हे सुद्धा एक प्रमुख कारण। 2017 साली 23 वर्षीय प्रसिद्ध पॉर्नस्टार ऑगस्टा एम्सच्या आत्महत्येमुळे पूर्ण इंडस्ट्री हादरली होती। ऑगस्टाच्या आत्महत्येचं प्रमुख कारण म्हणजेच तिच्याच इंडस्ट्रीमधल्या लोकांकडून सोशल मीडियावर होणारा तिचा छळ। अशा सर्व गोष्टी पाहिल्यावर एक कळून येतं की पॉर्न चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या महिला जितक्या वाटतात तितक्या सुरक्षित नाहीत। दरवर्षी या सुसाईड केस आणि संशयास्पद मृत्यूचं प्रमाण वाढतच चाललंय। मुळात अमेरिका आणि युरोपमध्ये पॉर्न लीगल आहे, इतकं लीगल की कितीतरी कुटुंबांचा हा प्रमुख व्यवसाय असतो। एक उदाहरण म्हणून सांगतो, एक पॉर्नस्टार आहे सनी लेन, सनी लिओनी नाही सनी लेन। तिचं पॉर्न करिअर घडवण्यासाठी खुद्द तिच्या आई वडिलांनीच मदत केली आहे। इतकंच काय तर जेव्हा ती परफॉर्म करते तेव्हा अनेकदा तिचे आई वडील समोरच असतात। कुटुंब व्यवस्था इतकी या इंडस्ट्रीमध्ये मिसळून गेली आहे, मात्र तरीही आत्महत्या, शोषण आणि इतर प्रकारे इंडस्ट्रीमध्ये वाढतच चालले आहेत। स्त्री पुरुष समानता ही बाब या इंडस्ट्रीमध्ये कुठेच दिसून येत नाही। 100 वर्षांपूर्वीच इंडस्ट्री सुरू झाली होती। आज भारतात पॉर्नवर कायदेशीररित्या बंदी असली तरी भारत जगात सर्वात जास्त पॉर्न पाहणाऱ्या देशांमध्ये टॉप 10 मध्ये येतो। सध्या चाइल्ड पॉर्नोग्राफी हे प्रकरण सुद्धा प्रचंड वाढत चाललंय। चाइल्ड सेक्शुअल अब्यूज ही जगातली सर्वात मोठी समस्या असली तरी या पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जाणीवपूर्वक कित्येक लहान मुलींना आणि मुलांना ढकलण्यात येते। त्यामुळे पॉर्न इंडस्ट्री तशीही आणि अशीही धोकादायक झाली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। पॉर्नचे दुष्परिणाम तुम्ही अनेक ठिकाणी वाचलेच असतील, त्यामुळे ते नव्याने सांगायची काही गरज नाही। पण तरीही आपल्या देशात एका गोष्टीचं शिक्षण आजही योग्य पद्धतीने दिलं जात नाही, ते म्हणजे लैंगिक शिक्षण। आजही भारतात यौन लैंगिक शोषण, बलात्कार अशा घटना रोज ऐकायला मिळतात। याचं एक कारण म्हणजे लैंगिक शिक्षणाचा अभाव। शाळेत, कॉलेजमध्ये, विविध ठिकाणी जर लैंगिक शिक्षणासंबंधी योग्य माहिती मिळाली तर कोणीही कसलेही दुर्व्यवहार करण्यासाठी धजावणार नाही। मुळात पालकांनीच यासाठी हिरिरीने पुढाकार घ्यायला हवा, जेणेकरून मुलं पॉर्नकडेही वळणार नाहीत। इतकं सगळं असलं तरी आपापल्या सद्विवेक बुद्धीने या आकर्षणांपासून दूर राहावं हे या पिढीच्याच हाती आहे। अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।